मित्रांनो, राम राम. भास्कर जाधवांनी 23 तारखेला जे काही वक्तव्य केलं मित्रांनो, त्या संदर्भात अनेक व्हिडिओ पाहण्यात आले, अनेक चर्चा त्याच्यावर ऐकण्यात आल्या की आता शिंदे साहेबांनी बाळासाहेबांच्या विचाराचा म्हणजे शिवसेनेचा महापौर बसवण्यासाठी काहीतरी करायला हवं. आता त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले मित्रांनो, बरोबर आहे का नाही? म्हणजे जो आजपर्यंत शिवसेनेच्या प्रत्येक नेत्यांनी म्हणजे उद्धव ठाकरे साहेबाच्या गटाच्या प्रत्येक नेत्यांनी शिंदे साहेबांना मिंदे म्हणून उल्लेख केलेला आहे. आणि स्वतः उद्धव ठाकरे साहेब किंवा त्यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे साहेब, त्यांचे प्रवक्ते संजय राऊत साहेब, त्यांना कधीही एकनाथ शिंदे म्हणत नाही, मिंदेच म्हणतात. मग असं जर असेल आणि भास्कर जाधव स्वतः मंचावर अशी मागणी करत असेल, बरोबर आहे का नाही? म्हणजे शिंदे साहेबांनी सहकार्य करावा मुंबईमध्ये शिवसेनेचा महापौर बसवण्यासाठी किंवा बाळासाहेबांच्या विचाराचा महापौर बसवण्यासाठी दोघांनी एकत्र येऊन भाजपचं महापौरला विरोध करावा, अशी जी काही मागणी केली एकंदरीत, असं त्याचा मग अर्थ. म्हणजे शिंदे साहेबांना साकडं घातलं महापौर पदासाठी. आणि ज्या मिंदेंना सातत्याने, ज्या मिंदे म्हणून ज्यांची सातत्याने हेटाळणी केली जाते, गद्दार म्हटलं जातं, अशा शिंदेकडंच हात पसरण्याची पाळी उद्धव ठाकरे साहेबांच्या गटाला आली काय, अशी शंका येते मित्रांनो. यावरच थोडी आपण चर्चा करू. मी कृष्णा आत्रे आणि आपण बघत आहात माझा संवाद. मित्रांनो, थोडसे टाइम झाला विषयाला, परंतु ती जी काय बातमी आहे आणि त्याच्यावर जे काही उहापोह सध्या चालू आहे, बरोबर आहे का नाही? म्हणजे मुंबईमधील जे काय महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या त्याच्यात ठाकरे साहेब कशा प्रकारे जिंकले, म्हणजे उद्धव ठाकरे साहेब, आणि त्यांचा नैतिक विजय कसा झाला, हे सातत्याने आपण वेगवेगळ्या वाहिन्यावर, मराठी वाहिन्यावर बघितलं असं. आता ते काय बहुमतापर्यंत तर पोहोचले नाही, परंतु केन प्रकारे त्यांच्या गटाचा महापौर कसा बसेल यासाठी जे काही पत्रकार म्हणा, टी व्ही चॅनल्सवाले म्हणा, मराठी वेगवेगळे चॅनल्स म्हणा, जास्त करून मुंबई आजतकवाले म्हणा, ते साहिल जोशी वगैरे सगळेच, म्हणजे यांना शिवसेनेचा महापौर म्हणजे उद्धव ठाकरे साहेब गटाचा महापौर कसा बसणार आहे हे पटवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावे लागतात. किंवा ते सांगतात की अशा पद्धतीने केलं तर यांचा महापौर होईल, अशा पद्धतीने केलं, ही जोडदार केली तर होईल. आणि आपल्याला माहिती आहे शिवसेना आणि मनसे एकत्र येऊन त्यांचे 71 जागा आलेल्या आहे. आणि त्यात शिंदे साहेबांचे काही 29, म्हणजे हे जर आले तर जवळजवळ 100 नगरसेवक त्यांचे होतात. आणि काँग्रेसची जोडजाड किंवा इतर अपक्ष लोकांची, वेगवेगळ्या पक्षांची जोडजाडणी करून त्यांची सत्ता येऊ शकते. पण प्रश्न असा आहे का शिंदे साहेब त्यांना सहकार्य करतील का? आता जरी शिंदे साहेबांनी त्यांना सहकार्य केलं तर उद्धव ठाकरे साहेब त्यांचे सहकार्य घेतील का, आहे का नाही? हा मोठा प्रश्न आहे. परंतु आपल्या मराठी मीडियावाल्यांना किंवा वेगवेगळ्या विश्लेषकांना ती घाई झालेली की उद्धव ठाकरे साहेबांच्या गटाचा महापौर कसा बसेल. 25 वर्ष त्यांची सत्ता आहे आणि एकंदर आता त्याला नवीन फोडणी काय झाली की हिंदू हृदय सम्राट साहेबांचा जन्मशताब्दी वर्ष चालू झालेले आहे. आणि ह्या जन्मशताब्दी वर्षा निमित्त त्यांच्या विचाराचा जर महापौर म्हणजे शिवसेनेचा महापौर जर बसला तर त्यांना एक वेगळ्या प्रकारची श्रद्धांजली वाहता येईल वगैरे वगैरे, त्याचं एक भावनिक आवाहन केलं गेलं. आणि त्यात सगळ्या त्या मंचावरून भास्कर जाधवांनी स्वतः ती मांडणी केली. ते म्हणजे मग विषय अनेक प्रश्न येतो मित्रांनो की शिंदे साहेबांना ज्या प्रकारे ते सातत्याने पाण्यात पाहतात किंवा सातत्याने त्यांची हेटाळणी करतात, सातत्याने त्यांना अडून पाडून किंवा वेगवेगळ्या विश्लेषण राहून, शेलके विश्लेषण राहून त्यांची संबोधन केले जातात. मग अशा वेळेस त्यांना ते घेऊ शकता का, त्यांचं सहकार्य घेऊ शकता का, त्यांचं हे करू शकतात का? आणि आपल्याला आठवत असेल मित्रांनो, जे काही अंबादास दानवे यांची जी काही विरोधी पक्ष नेता पदाची टर्म संपली त्यावेळेस त्यांचा शेवटचा समारोह करण्यासाठी सगळे लोक आलेले होते. आणि उद्धव ठाकरे साहेब सुद्धा विधान परिषदेचे सदस्य असल्यामुळे ते सुद्धा तिथं उपस्थित होते. आणि त्यावेळेस त्यात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सगळे येत असतात. आणि त्यावेळेस मुख्यमंत्र्यांच्या एकनाथ शिंदेंच्या शेजारी खुर्ची नको म्हणून ज्या प्रकारे उद्धव साहेबांनी जे काही केलं ते आपण पाहत असेल, तुम्हाला आठवत असेल त्यावेळची परिस्थिती, ते व्हिडिओ वगैरे आठवा आपण. आणि
एकत्र म्हणजे नजरानजर सुद्धा ते एकमेकांशी होऊ देत नाही. इतक्या प्रकारे त्यांची तीव्र मतभेद किंवा तिरस्कार आपण म्हणू असं एकमेकाबद्दल आहे. आता एकनाथ शिंदे साहेबांच्या मनामध्ये आहे की नाही माहीत नाही, परंतु उद्धव ठाकरे साहेबांच्या मनामध्ये तर निश्चित आहे. म्हणजे जे काही वरिष्ठ नेते आहे सगळे उबाटा सेनेचे, त्यांच्यामध्ये एकनाथ शिंदेबद्दल तिरस्कार, द्वेष या सगळ्या गोष्टी आहेत. मग असं असेल तर हे जे काय भास्कर जाधव म्हटले मित्रांनो, ते होऊ शकतं का? आणि ह्या गोष्टीमध्ये असून जर त्यांची जर सहकार्य घ्यायचं असेल, त्यांची जर मदत घ्यायची असेल, तर तो उद्धव ठाकरे साहेबांचा अपमान नाही का? म्हणजे असे अनेक प्रश्न उपस्थित होतात मित्रांनो. म्हणजे 2-3-4 वर्षापासून जे काय आपण शिंदे साहेब बाहेर पडल्यानंतर त्यांच्याविषयी जे काही वक्तव्य आपण ऐकतो, त्या वक्तव्याचं मग काय होईल? बरोबर आहे की नाही? आणि हे सगळं वक्तव्य भास्कर जाधव साहेबांनी उद्धव ठाकरे साहेबांच्या समक्ष केलेलं आहे. मग त्यांची मूकसंमती आहे का? हा सगळे प्रश्न उपस्थित होतात. आणि सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे भास्कर जाधवांचं उद्धव ठाकरे साहेबांच्या शिवसेनेमध्ये एवढं महत्त्व आहे का? ते बोलतील ते होईल. हे सगळे नकारार्थी प्रश्न आहे मित्रांनो. आणि परंतु ते वाक्य बोलले आणि त्याच्यानंतर मराठी चॅनलने जे काही सुरू केलं की उबाटा सेनेचा कसा महापौर होणार, आणि त्याच्यात सोडतीमध्ये सर्वसाधारण महिलांना, ओपन कॅटेगरीच्या महिलांना महापौरपद मिळालं, त्याच्यात पण आक्षेप घ्यायला सुरुवात केली. मला एक विशेष वाटतं मित्रांनो सगळ्या विरोधी पक्षांचं, ज्यावेळेस ते करतात ना, ते सगळं कसं संवैधानिक असतं, कसं कायदेशीर असतं, कसं आम्ही केलं तेच एकदम 100% खरं असतं. त्यांनी काही झोलझाल केलेला नसतो, काही नसतो. परंतु तेच गोष्ट भाजपने केली ना, तर मग त्यांना सगळ्याच्यात दोष दिसायला लागतो. म्हणजे आपण साव आणि दुसरे आपण केलं ते एकदम योग्य आहे, बरोबर आहे की नाही, आणि भाजपने केलं ते सगळं चुकीचं, बरोबर आहे की नाही? विचार करा मित्रांनो. म्हणजे जे काही किशोरीताई पेडणेकरनी तवा बोलत होते, मग त्यांच्या वेळेस जे काही सोडत निघाली, मग त्यांनी काही झोल केला का त्याच्यामध्ये? त्यांनी मॅनेज करून ते हे सगळं केलं त्यांना महापौर होण्यासाठी. हा प्रश्न उपस्थित होतो ना मित्रांनो. पण मराठी चॅनलवाले ते बोलणार नाही. त्यावेळेस ते म्हणतात की याच्यात झोल केला. मग मराठी पत्रकारांनी त्यांना उलटा प्रश्न विचारायला पाहिजे नव्हता का नाही, तुमच्या वेळेस काही झोल झालता का? पण ते विचारणार नाही, बरोबर आहे की नाही? कारण मराठी मीडिया मित्रांनो उद्धव ठाकरे साहेबांच्या, राज ठाकरे साहेबांच्या प्रेमात अखंड बुडालेली आपण बघितलं असत, आहे का नाही? त्यांनी कसं काही इकडं पाहिलं तरी कसा तीर मारला, आणि भाजपचं कसं आता 3-13 वाजणार आहे वगैरे वगैरे त्यांचे लगेच गुणगान सुरू होतं मित्रांनो. साधं उदाहरण सांगतो मित्रांनो, त्यांची म्हणजे बातम्या सांगण्याची पद्धत सुद्धा कशी असते, बरोबर आहे की नाही? म्हणजे शिवसेनेच्या किंवा उद्धव ठाकरे साहेबांच्या प्रवक्त्यांनी म्हणा किंवा एखाद्या नेत्यांनी म्हणा, भाजपाविषयी किंवा फडणवीसाविषयी किंवा भाजपातील एखाद्या नेत्याविषयी काही बोललं तर दणदणीत टोला, आहे की नाही? आणि म्हणजे जे काय शब्दरचना आहे त्यांची ती सुद्धा बघा मित्रांनो. आणि एखाद्या यांनी भाजपच्या नेत्याने दिलं का त्याला उत्तर ते एकदम सौम्य भाषेत सांगणार. म्हणजे ही जी काय त्यांची मांडणी आहे शब्दांची सुद्धा, त्यात सुद्धा भेदभाव आपल्याला दिसून येतो मित्रांनो. यांनी ठोसा मारला तर त्यांनी चपराक नाही होणार का? बरोबर आहे की नाही? म्हणजे सामान्य व्यक्तीला, सामान्य लोकांना हे चॅनलवाले इतक्या वेड्यात काढतात, त्यांना वाटतं त्यांना हे काय आपण सांगन तेच ऐकतो म्हणून तर आज ही स्थिती झालेली आहे मित्रांनो. चॅनलवाल्यांची, सगळ्यात TV चॅनलवाले, बातमीवाल्यांची ती पद्धत इतकी बेकारी झालेली काय सांगायचं. आणि अनेक प्रकारचे म्हणजे काय काय संबंध त्यांनी एकदा समाजामध्ये जाऊन त्यांना बघायला पाहिजे मित्रांनो. म्हणजे कोणी पत्रकार आहे, वाईट नका मानून घेऊ, परंतु त्यांची स्थिती अशी आहे की काय म्हणतील लोक सांगता येत नाही, बरोबर आहे की नाही? म्हणून विचार करा मित्रांनो, एखाद्या तुम्ही तारतम्य सोडून जर हे करत असाल, आता इतकी साधी गोष्ट आहे, भास्कर जाधव हे सगळं बोलत असताना त्यांनी ते विचार करायला पाहिजे ना बातम्या देताना. आता ते सांगतात की कसं प्लॅन शिजलेला आहे भाजपाचा महापौर बसू नये म्हणून, बरोबर आहे की नाही? दोन्ही शिंदे साहेब, दोन्ही शिवसेना एकत्र येणार म्हणजे राऊतांची ती मुलाखत पण गाजते सध्या. म्हणजे जसे शरद पवार आणि राष्ट्रवादी, अजितदादा पवार आणि शरद पवार परत एकत्र येणार, अजितदादांची राष्ट्रवादी आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्र येणार, म्हणजे ते परत त्यांची एकीकरणाची वारं चालू आहे. तर त्याच्यात त्यांचं ते वक्तव्य म्हणजे आता शिवसेना म्हणजे एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे साहेब परत एकत्र येणार का?
उद्धव ठाकरे साहेबांचं नेतृत्व एकनाथ शिंदे मान्य करतील का? आणि जे काय एकनाथ शिंदे एवढे प्रचंड लोकप्रिय झाले, त्यांची काय म्हणतो स्वीकारार्हता समाजामध्ये वाढली, तर सगळ्याची ताकद उद्धव ठाकरे साहेबांना पचनी पडतील का? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे का? बरोबर आहे की नाही? म्हणजे त्यांच्या समतोल एकनाथ शिंदे आज उभे राहिलेले. ह्या दोघांमध्ये साम्य होऊ शकेल का? एकी होऊ शकेल का? या बाबतीत काहीच विचार करत नाही मित्रांनो. आता दोन्ही इतके त्यांच्यामध्ये मतभेद टोकाला गेलेले, तरी सुद्धा हे मराठी चॅनलवाले काही पण सांगतात की दोन्ही शिवसेना एकत्र येऊन भाजपचा महापौर बसू देणार नाही. ही सगळ्या फुकाच्या बातम्या आहे. भुशात भाले म्हणता ना तशी गोष्ट आहे मित्रांनो. परंतु भास्कर जाधवांनी हे वक्तव्य करताना सगळ्या गोष्टीचं आकलन करायला हवं होतं. ज्या मिंद्यांना सातत्याने शिंदेंना मिंदे म्हणून सातत्याने त्यांची खिल्ली उडवली जात होती, त्याच शिंदेकडे तुम्ही पदर पसरतात, त्यांच्याकडे भीक मागतात थोडक्यात महापौर पदासाठी. अरे नाही आला ह्यावेळेस महापौर पद निवडून, पुढचे 5 वर्ष आहे त्याच्यात तुम्ही लढा ना, लोकांपर्यंत जा, लोकांचे कामं करा, आपली संघटना मजबूत करा. आणि भाजप काय कोणताही पक्ष असो, त्यांच्यापेक्षा आपण आपले नगरसेवक म्हणा, आमदार म्हणा, काय असेल ते निवडून आणू, लोकांपर्यंत जाऊ आणि आमची भूमिका कशी रासते, यांची कशी चुकीची, हे जनतेला पटवून द्या ना. कारण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जनतेतून निवडून आले पाहिजे. निवडणुका घरात बसून किंवा टीव्हीवर बसून नाही लढवते, तर तुम्ही सामान्य जनतेपर्यंत तुमचे मुद्दे घेऊन गेले तर तुमचा त्याच्यावर परिणाम होणार आहे. अन्यथा भास्कर जाधव सारखे असे आकलेचे तारे तोडणारे भरपूर आहे. आणि शिंदे साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब माझ्या मते तरी आता इथून पुढच्या काळात एक होऊ शकत नाही सध्या तरी. भविष्यात काय भविष्य कोणी जाणत नाही, परंतु काय होईल सांगता येत नाही. परंतु सध्याची त्यांची जी परिस्थिती आहे त्यामुळे तरी हे होऊ शकणार नाही. बरोबर आहे की नाही? आणि भास्कर जाधवांनी जे काही वक्तव्य केलं त्याचा साधा निषेध पण कोणी केलेला नाही किंवा कोणी हे पण केलेलं नाही, म्हणून विषय वाटलं मित्रांनो. आणि भास्कर जाधवांच्या वक्तव्यानंतर ज्या काही प्रतिक्रिया आल्या त्या पाहून तर मोठं आश्चर्य वाटतं मित्रांनो. त्यामुळं या सगळ्या गोष्टी अकलनीय आहे. आणि ह्या जन्मशताब्दीच्या निमित्त जे काय भावनिक कार्ड खेळण्यात गेलं ते सुद्धा फेल होताना दिसणार आहे. आणि भाजपचा महापौर बसणार एवढं बाकी निश्चित आहे मित्रांनो. विषय जर आवडला चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.